महावितरणनी आता जी वीज नियामक आयोगाकडे जो प्रस्ताव दिलेला आहे वीज दरवाढीचा, तो लागू करू नये. तो शीतगृह उद्योगासाठी खूप अन्यायकारक राहील आणि शीतगृह उद्योग हा डबघाईस येईल अशी आमची भूमिका आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आमचा की या प्रवर्गामध्ये कृषी वीज दरचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे सर्व शीतगृह येतात त्यांना तो प्रवर्ग महावितरणनी द्यावा आणि त्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट ऑफ इंडिया या लायसन्समध्ये ज्या अन्न पदार्थाची त्यांनी लिस्ट दिली आहे ती लिस्ट ग्राह्य धरून ते अन्न पदार्थ स्टोरेज करत असतील शीतगृह मालक, तर अशा सर्व प्रकारच्या शीतगृहांना हा कृषी वीज दराचा प्रवर्ग मिळावा अशी आमची भूमिका आहे. 36% वाढला आहे. आता जो प्रस्तावित वीज दर आहे तो 36% वाढला आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये याच्यामध्ये 5 पटीने वाढ झाली आहे आणि ती उद्योगांना न सोसणारी आहे. आणि हा जर नवीन दरवाढ प्रस्तावित दरवाढ जो नियामक आयोगाने जर मान्य केला तर हा जो उद्योग आहे हा डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही. 2023 ते 25 जे टेरिफ दिलं होतं MERCनी मंजूर करून, त्याच्या हिशोबाने जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर ST कॅटेगरीमध्ये आता 38% वाढ दिलेली आहे प्रस्तावित आणि LT कॅटेगरी जी आहे सेम याला कोल्ड स्टोरेजला त्याला 50% वाढ दिलेली आहे. 23 ते 25च्या टेरिफ पासून आतापर्यंत म्हणजे 50% वाढ ह्या म्हणजे टेरिफ शॉक समजतो. याला टेरिफ शॉक म्हणतात. हा टेरिफ शॉक सेकंड टाइम आम्हाला मिळतोय LT मध्ये आणि ST मध्ये पण. तर असे टेरिफ शॉक द्यायला अलाउड नाही आहेत. आम्ही त्याच्या अगेन्स्ट गेलो पण होतो पण त्याची काही सुनावणी झाली नाही. तर आमची हीच विनंती आयोगाला की ज्या हिशोबाने तुम्ही ही कॅटेगरी फॉर्म केली 2010 मध्ये, ज्या उद्देशाने की इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे फूड सेफ्टीच्या हिशोबाने आणि फूड वेस्ट होऊ नये म्हणून तुम्ही काय केलंय ते तुम्ही आता आपण ते ग्राह्य धरून त्याच्यामधली सब्जेक्टिव्हिटी काढावी. FSSAI प्रमाणे ते लागू करावं की ज्या लोकांना FSSAIचं लायसन आहे ते पदार्थ ठेवणार त्या लोकांना ही कॅटेगरी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्याकडे बघावं. एवढीच मागणी आमची. नमस्कार.